नमस्कार, मी महेश शंकर पवार, एक प्रगतील शेतकरी, खर्शीदार कुडाळ, तालुका जावळी, जिल्हा सातारा. मी सुपर केन नर्सरीचा एक प्रात्यक्षिक म्हणून आपले जावळी तालुका अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कुडाळ, कृषी सहाय्यक यांच्या सहकार्याने ही मी सुपर केन नर्सरी ऊस प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्या फील्डवर घेण्याचे ठरवले. आणि त्याच्यातून मला गेले 3-4 वर्ष मी दरवर्षी सुपर केन नर्सरीचा मी एक प्रात्यक्षिक दरवर्षी आपल्या फील्डवर राबवत आहे. आणि याचे एक फायदे आणि इतर बाहेरून जी रोपं आपण उपलब्ध करतो याचे फायदे तोटे याचा मी एक मेळ साधून मला या सुपर केन नर्सरीचं जे काही जे फायदे मिळाले त्याच्यातील माझे शेतातील जे उत्पन्न ऊसाचे ते इतर रोपांच्या तुलनेत मला 15 ते 20% अधिक उत्पन्न मला याच्यातून मिळतं. सर्वप्रथम मी चुन्याच्या निवडीमध्ये मी 24 तास ऊसाची कांडी, हे ऊसाचं बियाणं आहे 10-10.5 महिन्याचे आहे. त्याचे एक डोळा टिपरे काढून चुन्याच्या निवडीमध्ये 24 तास भिजत घातली. तिथून ते चुन्याच्या निवडीतून काढून मी रासायनिकची बीज प्रक्रिया परत रासायनिकमध्ये 22-3 आणि कीटकनाशक याची बीज प्रक्रिया करून ते परत मी साध्या गोनपाटावर अंतरून घेतली. अंतरून घेऊन मग नंतर त्याच्यावर थोडीशी माती टाकून आणि वरून परत गोनपाटानं परत झाकून घेऊन की जेणेकरून त्याच्यात भरपूर उष्णता तयार होईल. त्या उष्णतेमुळे जे येणारे डोळे ते चांगले प्रतीचे तयार होतील. आणि त्या डोळ्यांच्या नंतर एक 8 ते 10 दिवसानंतर उगवण क्षमता झाले 3-4 दिवस ते गोनपाटानं अंतरून घ्यायचं. तिथून पुढं ती गोनपाट काढून तिथं 16व्या किंवा 17व्या दिवशी आपल्याला ही रोपं लागणीस योग्य तयार होतील. आणि याच्यातील हा डोळा का घ्यायचा तर याचे कारण असे की ह्या डोळ्यामधील किंवा ह्या कांडीमधील जे कॅल्शियम असते ते 15-16 दिवस ह्याला अन्नद्रव्याची पूर्तता कुठून आपण वरून देणार नाही. काय याच्यातील जे कॅल्शियम आहे ते ह्या डोळ्याला मिळावं किंवा ह्या रोपाला मिळावं म्हणून आपण हे पूर्ण टिपऱ्याचे नियोजन आधीच आपण केलेले आहे. का तर ज्या वेळेला आम्ही पाडेगाव विद्यापीठातील जे काय आम्ही प्रात्यक्षिक करायचं किंवा कार्यशाळा घेत होतो त्याच्यातून आम्हाला माहिती मिळत होती. पाडेगाव विद्यापीठातून मी दरवर्षी थोडा काळ जी नवीन व्हरायटी येते ती नवीन व्हरायटीचा मी ऊस उपलब्ध करून मी दरवर्षी सुपर केन नर्सरीचं मी नियोजन माझ्या शेतीमध्ये राबवतो. धन्यवाद. त्याचप्रकारे ज्या वेळेला आपण बाहेरून रोपं उपलब्ध करतो त्याच्यातील काय तोटे आपल्याला जाणवतात. आणि ज्या वेळेला आपण घरीसुद्धा रोपं तयार करतो आपल्याला माहीत असतं आपण बेणेमाळा तयार केलेला आहे. आपल्या बेणेमाळ्यातून निरोगी असं ऊस आपण तयार करतो. आणि आपल्याच बेणेमाळ्यातून ऊस वापरल्यामुळे जी काय रोगराईचं जे काय प्रमाण असतं ते पूर्ण प्रमाण आपल्याला कंट्रोलमध्ये करता येतं. का तर जन्मच ह्याचा आपल्या रानामध्ये झालेला असतो. जर बाहेरून जर रोप उपलब्ध केलं तर त्या आपल्याला माहीत नसतं की हे ऊस किती महिन्याचा, 10 महिन्याचा आहे का 13 महिन्याचा आहे. त्याच्यामुळं हे करण्याचा एक फायदा असा की आपल्या शेतामधील आपण बेणेमाळ्यातील ऊस आपण काढल्यामुळे काय ते आपल्याला नॉलेज आलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की याचा जे आपण ऊसाचे जे बेणेमाळा तयार करणारे किंवा ही नर्सरी तयार करणारी त्याच्यातून 1.5 ते 1 महिना ॲडव्हान्समध्ये रोप आपल्या रानाला एक आराम म्हणून समजा आत्ता आपलं पीक जर रानात असेल ते 1 महिन्याने निघणार असेल काय तर ते जर हे करायचं जर झालं त्या पिकाचं जर नियोजन करायचं झालं तर 1 महिना किंवा 3 आठवडे आपल्याला आधी रोप तयार करता येतं. आणि त्याचा फायदा आपल्याला परत आपल्या शेतामध्ये जरी आपण उद्या कारखान्याला एखाद्या ऊसाची नोंद करायची असेल तर 1 महिना आपल्याला ॲडव्हान्स नोंद करता येते. हा एक मोठा त्याचा फायदा असतो. का तर ऊस तोडणीच्या वेळेला परत ज्या वेळेला ऊस म्हणजे कारखाने चालू होत्या त्यावेळेला एका वेळेला सगळ्यांच्या नोंदी नसतात किंवा एका वेळेला सगळ्यांच्या नोंदी जर आल्या तर मग आपला ऊस त्या पट्टीनं लांबत जातो. 1 महिना ॲडव्हान्स नोंद घेतल्यामुळं 1 महिना आपल्याला ॲडव्हान्स ऊस तोडता येतो.